नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गुंजाची त्या मुलांनी छेड काढल्यामुळे गुंजा त्यांना चांगला धडा शिकवते आणि तेथून रागाने जायला निघते. तर ती मॅडम विचारते की अगं तू येथे शिकवणीसाठी आली, मग अशी का चालली. तेव्हा गुंजा त्या मॅडमवर चिडते आणि शिकवणीची गरज मला नाही, तुम्हाला जास्त आहे आणि त्या मुलांना सुद्धा. तेव्हा ती मॅडम म्हणत असते की अगं त्या मुलांनी तुझी छेड काढली, मी तर काही केले नाही. तेव्हा गुंजा म्हणते की हो का, जेव्हा ती मुलं माझी छेड काढत होते तेव्हा तर तुम्ही मान खाली घालून बघत होता, तुम्ही तर बाकी काही त्या मुलांना अडवले सुद्धा नाही. आणि तुम्हाला चांगल्याची बाजू घेता येत नसेल तर ते अगोदर तुम्ही शिकून घ्या. म्हणूनच मी तुम्हाला म्हटलंय की तुम्हाला चांगल्याची बाजू घेता येत नाही, म्हणून दुसऱ्यांना शिकवणी देण्याऐवजी तुम्ही स्वतःच अगोदर शिकून घ्या. तेव्हा मात्र गुंजा त्या मॅडमला हात जोडते आणि मी इथून कायमची चालले असे म्हणते. तेव्हा गुंजा जायला निघते तेवढ्यात कामत सर येतात आणि ए मुली तुझं नाव काय असे विचारतात. तर गुंजा त्यांचा सभ्यपणा पाहून म्हणते की तुम्ही सभ्यपणे मला विचारतात म्हणून मी तुम्हाला सांगते. म्हणून गुंजा तिचं नाव गुंजा वाडेकर असे सांगते. तेव्हा लगेच गुंजा म्हणत असते की तुमचा हा सभ्यपणा पाहून मी तुम्हाला माझं नाव सांगितलं आणि तुमचा हा सभ्यपणा ह्या मॅडमला आणि तुमच्या त्या क्लासरूम मधल्या मुलांना का शिकवलं नाही सर तुम्ही. आणि इथे आल्यापासून मला तुमच्या ह्या मॅडमनी आणि त्यांच्यासमोर त्या मुलांनी सुद्धा खूप त्रास दिला. त्यांनी तर माझी छेड काढली आणि ह्या मॅडम काहीच बोलल्या सुद्धा नाही. तेव्हा ते सर म्हणतात की अगं तुझी छेड काढली, त्या मुलांनी तुला त्रास दिला हे मला आत्ता समजते. तेव्हा मात्र ते कामत सर गुंजाला घेऊन आपल्या कॅबिनमध्ये येतात आणि हेड सरांना विचारतात की ही गुंजा वाडेकर आणि आपले सर्वेश्वर प्रधान आहे ना, त्यांच्या ऑफिसमधून हिला पाठवण्यात आलेले आहे आणि हिला 12वीचे ही परीक्षा द्यायची, त्यामुळे ती येथे फॉर्म भरण्यासाठी आणि ॲडमिशन घेण्यासाठी आलेल्याचे ते सांगतात. तेव्हा कामत सर म्हणत असतात की हे बघ, प्रत्येक शिक्षण संस्थेचे काही नियम असतात आणि बाहेर तुला जो काही पेपर देण्यात आला तो तुला नाही सोडवता आला, पण ते जाऊन द्या. त्यामुळे तुला काही बेसिक ज्ञान आहे की नाही हे आम्हाला तपासून पाहावे लागते आणि मग त्यानुसार ॲडमिशन द्यावे लागते. त्यानुसार हेड सर म्हणतात की गुंजा आम्ही तुला काही प्रश्न विचारतो, त्याची उत्तरं तू देऊ शकशील का. तर गुंजा खुश होऊन हो बोलते. तेव्हा कामत सर गुंजाला प्रश्न विचारतात की गुंजा तुझ्याबद्दल काहीतरी माहिती सांग. म्हणजे गुंजाला तो प्रश्न इंग्रजीमध्ये विचारलेला असतो. तेव्हा मात्र गुंजा ही आपल्याबद्दल सर्व सांगते की मला पाढे सुद्धा येतात आणि माझं नाव गुंजा वाडेकर आणि मला घरातील सर्व काम सुद्धा जमतात, कोणतंही काम जरी सांगितले ते सुद्धा. तर ते सर म्हणतात की अगं खरंच तू खूप साध्या मनाची मुलगी आहे. तेव्हा गुंजा म्हणत असते की मी साधी जरी असले तरी मी वरणाच्या फोडणीपासून तिखट मिरची सुद्धा बनवू शकते. त्यानंतर हेड सर गुंजाला प्रश्न विचारतात की आपल्या आयुष्यामध्ये शिक्षकाचं काय महत्त्व असते. तेव्हा गुंजा सांगते की देव डोंगरोबानंतर शिक्षकांनाच तो मान दिला जातो. माझी आई कायम सांगत असते की आपला देव डोंगरोबा स्वतः येऊ शकत नाही, त्यामुळे त्याने आपल्यासाठी शिक्षकांना पाठवले. आणि गुरु हे फक्त आपल्याला शाळेमध्येच भेटत नाही, ते सर्वत्र असतात आणि प्राणी पक्षी यामध्ये सुद्धा ते दिसतात. फक्त आपल्याला ते ज्ञान त्यांच्याकडून घ्यायचे असते. या सर्व सृष्टीमध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी काही ना काही शिकण्यासारखं मिळत असते, फक्त त्यातून आपल्याला ते ज्ञान मिळवायचे असते आणि गुरु हा सर्वत्र असतो. आणि आयुष्यामध्ये फक्त माणसाने मुंगीकून काम समंजसपणा जर शिकला तर त्याच्या आयुष्यातील आळस हा कायमचा निघून जाईल. तर गुंजाचे ते उत्तर ऐकून शिक्षक मात्र खूप खुश होतात. त्यानंतर कामत सर विचारतात की गुंजा आमचा पुढचा प्रश्न, तुझ्यामध्ये अशी स्पेशालिटी आहे की तुला आम्ही इथे ॲडमिशन द्यावे म्हणून. गुंजा म्हणते की स्पेशालिटीचा अर्थ काय असतो तो मला समजतो आणि माझ्यामध्ये स्पेशल असं की माझी जिद्द. आणि मी इथे शहरात आले गावाकडून, पण मी माझी जिद्द काही हरले नाही. पावलोपावली मला संकट येत राहिली तरी सुद्धा जिद्द मात्र सोडली नाही. आणि हे सर्व शिक्षण पूर्ण करून मला एक मोठी पोलीस ऑफिसर व्हायचे, माझ्या आईचे स्वप्न पूर्ण करायचे आणि तिला येथे शहराकडे घेऊन यायचे आणि तिच्या पदरामध्ये मला सर्व काही सुख सोयी हा आनंद तिला द्यायचा. आणि माझ्या आयुष्यामध्ये ती एकच व्यक्ती आहे की जिने तिच्या जीवाचं रान माझ्या कष्ट केलं आणि खूप माझ्यासाठी कष्ट केले, म्हणून आता मला तिच्यासाठी काहीतरी करायचे आणि तिच्या कष्टाची परतफेड मला करायची. तर सर खुश होतात आणि ते म्हणतात की तू नक्की तुझ्या आईचं स्वप्न पूर्ण करू शकशील आणि तिच्या कष्टाची परतफेड सुद्धा, कारण तू एक खूप मोठी अशी बहादूर आणि हुशार मुलगी आहेस.
त्यानंतर हेड सर काही गणिताबद्दल हे गुंजाला प्रश्न विचारतात आणि गुंजाचे गणित मात्र पूर्णपणे पाठ असते आणि ती पूर्णपणे असे त्याचे उत्तर ती सरांना देते. सर म्हणतात की तुझ्या बोलण्यावरून असे वाटत नाही की तू गणितामध्ये इतकी हुशार असतील आणि गणितामध्ये तुला इतके मार्क्स मिळाले, 1 नंबर आला, ते कसे? तेव्हा गुंजा म्हणते की अहो, प्रत्येक मुलं हे कॉपी करायचे आणि गाईड असे फाडून न्यायचे, पण मी सर्व गणित हे पाठ करून जायचे, त्यामुळे त्याची उत्तरं मला अशी पटकन यायची. तेव्हा ते सर गुंजाचा हुशारीपणा पाहून खूप खुश होतात आणि गुंजाला ॲडमिशन झाले असे सांगतात. त्यानंतर इकडे मृण्मयी ही त्या सुमित्रा मॅडमला फोन करून विचारते की तेथे ती गुंजा आली का. तेव्हा ती मॅडम म्हणत असते की हो, बरं झालं तुम्ही कॉल केला, काय मस्त असे सॉन्ग तुम्ही आमच्याकडे पाठवले होते. तेव्हा मृण्मयी विचारते की सॉन्ग म्हणजे नेमकं काय? मृण्मयी विचारते की म्हणजे गुंजाने तिकडे काही घोळ केला का. तेव्हा ती मॅडम म्हणत असते की अहो, त्या गुंजाने 2 मुलांना ह्या रजिस्टरने मारले आणि पोलीस केस होता होता थोड्यावरून वाचली. मृण्मयी विचारते की अगं, तिकडे डिटेल्स काय घडले ते मला सांग आणि गुंजाचे ॲडमिशन झाले की नाही ते सुद्धा सांग. तेव्हा लगेच ती मॅडम म्हणत असते की अहो, तिला जो फॉर्म दिला तो सुद्धा तिने कोरा हा सोडला आणि ती आपल्या एरियामधले जे बिझनेसमॅनचे मुलं आहेत त्यांना सुद्धा तिने वर मारले आणि ते कामत सर आहे ना, त्यांची मेहरबानी झाली म्हणून ती वाचली आणि तिचे ॲडमिशन मात्र झाले आहे. पण त्याचा काय फायदा, कारण ती गावंढळ तर आहेच आहे आणि वरून तिचं लग्न सुद्धा झालेले. ते ऐकून मृण्मयीला मात्र खूप मोठा धक्का बसतो. मृण्मयी म्हणते की अगं सुमित्रा, तू हे काय सांगते आणि तुला ही पक्की खात्री आहे का गुंजाचे लग्न झाले का. तेव्हा सुमित्रा म्हणत असते की हो, गुंजाचे लग्न झालेले आहे हे मी खात्रीने सांगते. आणि तीच मुलगी ओरडून सांगत होती की माझं लग्न झाले आणि मला जर जास्त त्रास दिला तर माझा नवरा तुम्हाला येऊन मारेल, हे ती तिच्या तोंडाने बोलत होती. तर मृण्मयीला धक्का बसलेला असतो आणि ती सुमित्राला म्हणते की मी तुला नंतर कॉल करते. आणि मृण्मयी विचार करत असते की गुंजाचे लग्न झाले आणि तिने कुणाला का सांगितले नसेल. तेव्हा मात्र इकडे घरातील सर्वजण कबीरच्या आर्टिकलमुळे, चक्क गृहमंत्र्यांनी सुद्धा त्याचे कौतुक केल्यामुळे सर्वजण कबीरचे कौतुक करत असतात. तेव्हा मधू लाडू घेऊन येते आणि ह्या आनंदाच्या भरावर पहिला लाडू हा गुंजाला भेटेल, कारण तिचं सुद्धा 12वीचं आज ॲडमिशन पूर्ण झाले. सर्वजण खुश होऊन टाळ्या वाजवतात आणि मधू प्रेमाने पहिला लाडू गुंजाला भरवते. काका म्हणतात की हा दुसरा लाडू कबीरसाठी, कारण त्याची आपली प्रेस कॉन्फरन्स आहे ना ती सक्सेस झाली त्याबद्दल. तेव्हा कबीर मात्र खूप खुश होतो. तेव्हा अशोकदादा म्हणत असतात की गुंजाचे आता ॲडमिशन झाले आणि एक रिक्षावाला आहे, तो गुंजाला दररोज घेऊन सुद्धा जाईल आणि आणून सुद्धा सोडेल, त्यामुळे गुंजाचे काही टेन्शन नाही. त्यानंतर कविता म्हणत असते की अहो भाऊजी, तुम्ही कॉन्फरन्सला गेले होते, मग तेथे तुम्हाला काय अनुभव आले त्याबद्दल तर काही सांगा. तेव्हा कबीर म्हणत असतो की हो, तेथे गेल्यानंतर मला खरंच खूप छान वाटले, कारण गृहमंत्र्यांनी चक्क माझे हे कौतुक केले. आणि तर गुंजा खुश होऊन विचारते की आमच्या डोंगरवाडीबद्दल ते काय म्हटले. त्यानंतर कबीर हा गुंजाला म्हणतो की माझ्या डोंगरवाडीच्या यशामध्ये सुद्धा तुझा मोलाचा वाटा आहे आणि घरामध्ये आम्ही कोणी नसताना तू सर्वांचे गुंडाबरोबर लढून सर्वांना हे सुखरूप घरी पोहोचवले आणि त्या गुंडांना तू 4 हात सुद्धा केले. त्यामुळे कबीर हा गुंजाच्या हातामध्ये तो लाडू देतो आणि तिचे कौतुक सुद्धा करत असतो. त्यावर लगेच काका म्हणतात की अरे कबीर, हा लाडू तिच्या हातात का देतोस, तिला एकदा भरव ना तो लाडू. तेव्हा कबीर हा गुंजाला लाडू भरवण्यासाठी लागतो. तेवढ्यात लगेच मृण्मयी येते आणि खुश होऊन ती लगेच गुंजाला अभिनंदन बोलते. तेव्हा मात्र कबीर गुंजाला लाडू भरवताना बघून मृण्मयीला मात्र खूप धक्का बसतो. तेव्हा मात्र मृण्मयी म्हणते की गुंजाने लग्न केले आणि आपल्याला त्याबद्दल का सांगितले नाही, गुंजाचे तर लग्न झालेले आहे. ते ऐकून सर्वांना मात्र खूप मोठा धक्का बसतो. सर्वजण विचारत असतात की गुंजा का हे सत्य लपवलेस. कबीरला तर मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याला ते सर्व क्षण आठवतात. तेव्हा गुंजा म्हणत असते की हो, माझे लग्न झालेले आहे. तेव्हा मात्र कबीर खूप घाबरतो आणि गुंजा जोरजोराने हसायला लागते आणि माझं लग्न झाले आहे असे मला माझ्या आईने सांगण्यासाठी लावले, कारण हे टवाळ मुलं एकटी बाई दिसल्यानंतर तिला छेडण्याचा प्रयत्न करत असतात. तर कबीर विचारतो की काय, कोणत्या मुलांनी तुझी छेडछाड केलीस. तेव्हा गुंजा झालेला सर्व प्रकार कबीर आणि घरातील सर्वांना सांगते. तेव्हा ते ऐकून कबीर म्हणतो की गुंजा खरंच फायटर आहे आणि मृण्मयी कशाला कुशंका काढतेस, इतका आनंदाचा क्षण आहे त्यामुळे तू गुंजाचे अभिनंदनच कर.
मृण्मयी म्हणते की मला जे ते मॅडमनी सांगितले की तिचं लग्न झाले तेच मी सांगते. तर कबीर म्हणतो की तसंही मृण्मयीला वाद घालण्याची सवयच आहे आणि आता तर ती सवय खूपच वाढली. तेव्हा लगेच मृण्मयीला खूप राग येतो आणि ती म्हणत असते की या घरात तशी माझी काही किंमतच नाहीये आणि ती आता तर पूर्णपणे ही नाहीच. तेव्हा मृण्मयीला राग येतो आणि नाराज होऊन तेथून ती निघून जाते. तेव्हा मधू ही कबीरवर चिडते आणि गुंजा कबीरकडेच बघत असते. गुंजाला सुद्धा खूप वाईट वाटते. तर हा भाग येथेच संपतो. त्यानंतर मृण्मयी आणि कबीर यांच्यामध्ये जे वाद झालेले असतात तर कविता कबीरला म्हणत असते की तुमच्यामध्ये काही दिवसापूर्वी म्हणजे दिवसामध्ये थोडेसे वाद आणि नाराजीपणा आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला एका रोमॅन्टिक डेटवर पाठवतो. त्यानंतर कबीर हा उमेश बरोबर फोनवर बोलत असतो. उमेर म्हणत असतो की तू मृण्मयीला सर्व काही सांगून टाक. तेव्हा कबीर हा उमेरला म्हणत असतो की गेल्या कित्येक दिवसापासून मी ते सांगण्याचा प्रयत्न करतो, पण आज मात्र मी सर्व काही सांगून टाकणार. आणि मृण्मयी हे सर्व बोलणे ऐकत असते. तेव्हा गुंजा ही दुसऱ्या दिवशी क्लासला निघालेली असते आणि मधू ही म्हणते की आता मस्त अशी जा खुश होऊन. तेव्हा गुंजा ही क्लासला निघलेली असते आणि पाण्याचा नळाचा आवाज येतो म्हणून गुंजा बाथरूममध्ये जाते आणि तो नळ बंद करणार आणि म्हणून बाहेर यायला लागते. तर जो नैतिक असतो तो बाहेरून दरवाजा हा लावून घेतो आणि गुंजा विचार करते की आता मी बाहेर कशी पडणार आणि क्लासला कशी जाणार. तेव्हा आता गुंजा बाहेर कशी येणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.